नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. मी आहे दीपक मोरे. लोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता एक नजर टाकूया बीड लोकसभा मतदारसंघातील घडामोडीवर. आपल्यासोबत आहेत खासदार जयसिंग काका. आणि प्रथमतः मी काकांचं या ठिकाणी स्वागत करतो. तर काका, मग असा माझा पहिला प्रश्न असा आहे, आजकाल ज्या राजकीय घडामोडी होत आहे, तुम्ही मागे केंद्रातही काम केलेलं आहे, राज्यातही काम केलेलं आहे, तर आजकालची जी समीकरणं जी आहेत ते बदलत चालले आहे, याविषयी तुम्हाला थोडक्यात आम्हाला काय सांगायचं? आता मी या ठिकाणी आहे की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आहे. आता माझी कामं हा इथं गौण भाग आहे. माझी कामं तर मी भरपूर केली. माझा जगात सभागृह बांधण्यामध्ये पहिला नंबर. ही सगळी कामं मी केली. 4 लाख झाडं माझी आज उभी आहेत. 25, 20, 15 फूट उंच त्याला आंबे, जांभळं, बोरं आणि जांभळं आलेले आहेत. पर्यावरणाचा समतोल राहायला वाटण्यासाठी मी तो प्रयत्न केलेला आहे. आता मी जिल्ह्यात सगळ्याचं करतो. जवळजवळ 160 सभा मी जिल्ह्यात घेतल्यानंतर मी या मताला आलो आहे की माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची पार्टी, त्यांचा करिश्मा, चांगला उमेदवार, हे सगळ्याची गोळाबेरीज करता मला असं वाटतं की ही राष्ट्रवादी शरद पवारांची सीट, तुतारीची सीट, ही बहुमताने येईल. गावाची गावं वन साईड चालणार आहे. त्याच्यामध्ये बजरंग सोनवणे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय होणार. आणि भाजपची जी घोषणा आहे 400 पार, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? आत्तापर्यंत त्यांनी दिलेल्या कोणत्या गोष्टी अंमलात आणल्या? खोटं बोलतात ते. आत्ताही 400 पार म्हणणं म्हणजे खोटंच बोलत आहेत ते. अहो, ते 100-150च्या पार झाले तरी निषेध करतो. आता या देशात पुढं इंडिया आघाडीचं, महाविकास आघाडीचं राज्य येणार आहे. हे जनतेनं ठरवलं आहे. एकदा जर जनतेनं ठरवलं तर तिथं पक्ष वगैरे काय करू शकत नाही. ही निवडणूक जनतेनं उचलली आहे. त्यामुळे विजय तुतारीचा निश्चित आहे. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून छान अशी माहिती दिलेली आहे. सगळ्यांना तरुणांना लाजवाल असं काम केलं, म्हणजे गावगाव तुम्ही जाऊन सगळं जिल्हा पिंजून काढलेला आहे. देवाची देण आहे. हा देवाची देण आहे की माझ्याकडे स्टॅमिना भरपूर आहे. त्या स्टॅमिनाचा उपयोग मी बजरंग बाप्पासाठी करतो. आता येणाऱ्या 13 तारखेला जे मतदान आहे, मतदारांना काही आव्हान करू इच्छिता? सर्व धर्मपंथांनी 18 पगड जाती जमातीचे 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, सर्व छोट्या छोट्या जाती, तेली, तांबळे, साळी, माळी, कोळी, कचारी, टकारी, वतारी, लोणारी, वंजारी, बंजारी, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, या सगळ्या जातीनं ठरवलं आहे की शरद पवार साहेबांना साथ द्यायची. त्यांचा प्रतिनिधी म्हणून पप्पा होता. मी यावेळी मतदारांना एवढंच आव्हान करेल की सगळ्या प्रकारच्या मतदारांना एक राहा, एकजूट राहा, वाजत गाजन बंधार केंद्रावर जा आणि डंके के साथ तुतारीला मतदान करून बाप्पाला तुम्ही दिल्लीला पाठवा. धन्यवाद. अतिशय छान अशी माहिती तुम्ही दिलेली आहे आणि वेळात वेळ काढून लोक महाराष्ट्रासाठी तुम्ही मुलाखत दिली. धन्यवाद.